नमस्कार, मी सचिन गावाने आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात मोठ्या टॉप 9 बातम्या। जयंत पाटलांनी पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सोडलं। शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होणार। येत्या मंगळवारी शशिकांत शिंदे पदभार स्वीकारणार। अस्वस्थपणामुळे जयंत पाटलांनी राजीनामा दिला असावा। जयंत पाटील अजितदादांसोबत आले तर स्वागतच। आमदार संग्राम जगतापांची प्रतिक्रिया। जयंत पाटील अस्वस्थ होते, त्यांची घुसमट होत होती, त्यातून राजीनामा दिला असावा। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। सत्तेसाठी जयंत पाटील पळून जातील असं मला वाटत नाही। जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर रोहित पवार स्पष्टच बोलले। नव्या प्रदेशाध्यक्षपदाचं नाव 15 तारखेला जाहीर होणार असल्याचंही भाष्य। तर जयंत पाटील हे पक्षात अस्वस्थ नव्हते। खासदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल। बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप। एकनाथ शिंदे, संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांवर नाराज। पक्षात बेशिस्तपणा चालणार नाही, शिंदेंकडून नाराजी व्यक्त। कपड्याची बॅग आहे तर उघडून दाखवा, जी बॅग उघडली होती त्यात काय आहे ते दिसतंय। मंत्री संजय शिरसाटांच्या स्पष्टीकरणानंतर राऊतांचा आभार। संजय शिरसाट राऊतांवर मानहानीचा दावा दाखल करणार। मानहानीचा दावा दाखल करण्यासंदर्भात शिरसाटांची वकिलांसोबत चर्चा। पैशाच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपांनंतर शिरसाट आक्रमक। संजय शिरसाट महायुतीत असल्यानं सेफ असं नाही। गैरप्रकार आढळल्यास आयकर विभाग कारवाई करणार। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा सूचक इशारा। न्यायदेवतेवरती माझा पूर्ण विश्वास। विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी। रोहित पवारांची प्रतिक्रिया। आता बघा दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। खासदार निलेश लंकेंचं उपोषण मागे। नगर मनमाड महामार्गाच्या कामासाठी उपोषण केलं होतं। रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर उपोषण मागे। सुधाकर बडगुजरांचा भाजपा प्रवेश। पक्ष बळकटीसाठी हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरती सोबत। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून भूमिका स्पष्ट, तर चुकीचं वर्तन केल्यास कारवाईचाही इशारा। महापालिका निवडणुका भाजपा महायुतीतच लढणार। महापौर पदाबाबत देवेंद्र फडणवीस उदार। कदाचित बीएमसीचं महापौर पद इतर पक्षालाही देतील, रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान। राऊतांना कायदा मान्य नसेल तर त्यांनी आव्हाड पटोलेंकडून माहिती घ्यावी। जनसुरक्षा कायद्यावरून केशव उपाध्येंचा राऊतांवर निशाणा। 64 संघटनांची यादी यूपीए सरकारच्या काळातच जाहीर झाली होती असंही वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा बच्चू कडूंच्या 7/12 कोरा यात्रेला पाठिंबा। भास्कर जाधव 7/12 कोरा यात्रेच्या समारोपात सभेला उपस्थित राहणार। 14 जुलैला यवतमाळ जिल्ह्यातील आंबोडा येथे यात्रेची समारोप सभा होणार। दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची तिसरी कन्या राजकारणाच्या मैदानात। वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निवडणुकीमध्ये यशस्वी मुंडेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खान समाजसेवक। मालेगावमध्येच माजी आमदार आसिफ शेख यांचं पुन्हा वादग्रस्त विधान। मुख्यमंत्री फडणवीसांकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी। 30 सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचं सरकारचं लक्ष। 4 टर्मिनल्स, 2 समांतर धावपट्ट्या आणि वर्षाला 9 कोटी प्रवासी क्षमता ही विमानतळाची वैशिष्ट्य। खोपोली लोणावळा मिसिंग लिंकच्या कामाचा मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा। मुंबई पुणे एक्सप्रेसवे पर्यायी रस्ता या वर्षाअखेरपर्यंत पूर्ण होणार।